पोन्नन बेडूक त्याच्या गावामध्ये दुष्काळ पडल्यामुळे आणि अन्न नसल्यामुळे दुसऱ्या गावाच्या शोधात निघाला. बेडकाने ऐकलं होतं की गावाला जातानाच्या दिशेला एक तळं लागतं जे कधीच सुकत नाही. मी कधीच चालतोय, मी तहानेने आता मरून जाईल. दूरवर एक बगीचा दिसल्यावर पोन्नन बेडूक आनंदात उड्या मारू लागला. अरे वा, ही जागा तर झाडांनी आणि फुलांनी भरली आहे. मला खात्री आहे कधीही न सुकणारं तळं इथेच आहे. पोन्नन बेडूक त्याचा थकवा विसरून त्या दिशेने लवकर चालू लागला. त्या तळ्यामध्ये काही सुंदर सुंदर मासोळ्या राहायच्या, पण त्या मासोळ्यांना त्यांच्या सुंदरतेचा खूपच अहंकार होता. मैत्रिणींनो, ज्या पद्धतीने काल तुम्ही त्या कावळ्याला घाबरवलं होतं ना, मला खूप आवडलंय. आपल्याला कोणा मित्राची गरज नाहीये, पण सगळे पुरेसे आहोत. हो हो, आम्हीच पुरेसे आहोत. शेवटी ही आमचीच तर जागा आहे. आपण इथे कोणाला येऊच नाही देऊ. अरे मित्रांनो, अशी उडी तर मारून बघा, खूप मजा येते. अरे मित्रांनो, ते बघा, एक बेडूक येत आहे. हे इकडे नाही, हा तर कुठे दुसरीकडेच चालला आहे. अरे नाही नाही, हा तर याच दिशेला येतोय. हा किती विचित्र दिसतोय. जर का हा याच दिशेला येत असेल तर आपण त्याला हकलायला हवं. मला विचित्र बेडकासारखे दिसणारे जीव बिलकुल नाही आवडत. येऊ द्या त्याला, आपण त्याला चांगला धडा शिकवून परत पाठवून देऊ. तोपर्यंत पोन्नन बेडूक तिथे पोहोचला होता आणि त्यावेळेस सगळ्या मासोळ्या कमळाच्या झाडाच्या मागे लपल्या. पोन्नन बेडूक तळ्यात उतरून पोट भरेपर्यंत पाणी प्यायला. हो, मी तर तृप्त झालो. तू कोण आहेस? ऐकू नाही आलं का? कोण आहे तू? इथे का बरं आलाय? हा आमचा तलाव आहे. हाय मित्रांनो, मी पोन्नन. मी खूप दुरून आलोय. मी इथे पाणी पाहिलं आणि मला खूप तहान लागली होती, म्हणून मी इथे आलो. याचा अर्थ या तलावात अजून कोणी पण येऊ शकतं का? इथे फक्त आमच्यासाठी अन्न आणि पाणी आहे. आम्ही हे असंच कोणालाही नाही देऊ शकत. चालला जा इथनं. अरे तुम्ही असं का बोलता? मी दुसरीकडे कुठे जाऊ? मला दुसरी कुठलीच जागा माहिती नाहीये. बरं होईल जर तू लवकर निघून जाशील. तू स्वच्छ पण नाहीयेस आणि खराब दिसतोस. शी, तुला बघून मला कसं तरी होतंय. जा तू, लवकर जा इथून. तुम्ही माझ्यावर अशी बंदी घालू नका. तुम्ही मला तुमचा मित्र नाही बनवू शकत का? शी, तुला आम्ही आमचा मित्र बनवू? शी, जरा आमच्याकडे बघ तू. या पृथ्वीवर आम्ही सगळ्यात सुंदर आहोत. बघ आमच्याकडे, आमची सुंदरता बघ. आम्ही तुला घेऊ. तू इतका खराब दिसतोस, आम्ही तुझ्या सोबत राहू. शी शी, कुरूप बेडूक. मैत्रिणींनो, या मूर्खाची इच्छा तर बघा. याला आपल्या सोबत मैत्री करायची आहे. वाह, काय इच्छा आहे. पुढल्या दिवशी पोन्नन बेडूक पुन्हा एकदा तळ्यापाशी मासोळ्यांसोबत मैत्री करायला आला. अरे, तू तर किती आगाऊ आहेस. आम्ही तुला नाही म्हटल्यावर पण तुझी हिम्मत कशी झाली या तलावाकडे परत यायची? अरे, मी तर या तळ्यात फक्त पाणी पिण्यासाठी यायचा विचार करतोय. आतमध्ये नाही येणार. तुम्हाला काही त्रास न देता चुपचाप पाणी पिऊन इथून निघून जाईल. तुला पाणी नाही मिळणार. निघून जा इथून. मला सुद्धा पाणी पिण्याचा अधिकार आहे.
तू आमच्यासोबत हक्कांबद्दल बोलतोस? लगेच निघून जा इथून. एक कासव तळ्याच्या दुसऱ्या पाळीला बसून हे सगळं बघत होता. तळ्यामध्ये उतरायला नाही मिळाल्यामुळे नाराज झालेल्या बेडकाला जाताना बघून कासव मासोळ्यांपाशी आला. तुम्ही त्याला या तळ्यात प्रवेश का नाही करू देत? आम्ही त्याला हटकून लावलं. तळ्यामध्ये राहण्याची परमिशन आम्ही त्याला नाही देऊ शकत. आपण किती सुंदर आहोत. तो बेडूक तर किती बिनकामाचा आहे. तो किती विचित्र दिसतो. छी. हे बघा, कोणाच्या रूप आणि सौंदर्यावर कोणाला कमी लेखायचं नसतं, कळलं? आम्ही सगळे पुरेसे आहोत. तुम्हाला माहितीये का, एकदा एका छोट्याशा उंदराने एका मोठ्या सिंहाला एका शिकाऱ्यापासून वाचवलं. म्हणून आकार, सौंदर्य आणि रूप यावर कोणाला कमी लेखू नये. मग काय झालं? जे सांगायचं होतं ते मी बोललो. बस इतकंच. अनुभव मोठा गुरु असतो. तू आमच्या तलावातलं पाणी काय प्यालास? आम्हाला सल्ले द्यायला आलास? बघा, तुम्ही जसा विचार करता तसं नाहीये. पाण्याची तर सगळीकडे कमतरता आहे. आमच्याकडे तर पाणी आहे. हे आपलं भाग्यच आहे की इथे आताही पाणी आहे. पण कुठल्याही क्षणी हे तळं पण आटू शकतं. इकडलं पाणी तर मुळीच नाही आटणार. जरा विचार करून बघा, जर हे तळं आटलं तर तुम्ही काय कराल? हा कासव किती बावळट आहे. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे? तुम्ही सगळ्या फक्त पाण्यात जगू शकता, पण तो बेडूक जमिनीवरही जगतो आणि पाण्यातही तसाच जगू शकतो. म्हणून त्याला कमी लेखू नका. त्या कासवाचं म्हणणं तुम्ही ऐकलं का? हा तर आपल्यालाच सल्ले द्यायला निघाला होता. हो हो, आपल्या दयेनी पाणी पिल्याच्या नंतरही हा कासव किती अहंकारी आहे. अशाच एके दिवशी एक मच्छीमार त्या तळ्यापाशी आला. अरे अरे थांबा, ते नका खाऊ. हा धोका आहे. हा तुम्हाला पकडायला टाकलेला काटा आहे. तू इतका विचित्र असूनही तुझी इथे येण्याची हिंमत कशी काय झाली? आता पटकन या तलावातनं निघ. आपण गेल्यानंतर त्याला खायचं असेल ते. अरे थांबा थांबा, नका खाऊ. यात धोका आहे. अरे अरे, जर आम्ही याला पकडून घेतलं असतं तर? हो, हे धोकादायक होतं. तू आम्हाला माफ करू शकशील का? आम्ही तुझी खूप मजा घेतली, तरी पण आमच्यावर राग न धरता तू आमचे प्राण वाचवलेस. बेडूक दादा, आतापासून तू आमचा सगळ्यात चांगला मित्र झालास. तुला जितका वेळ या तलावात राहायचं आहे तू राहू शकतो. वाचवा वाचवा, कोणीतरी आमची मदत करा. त्यावेळेला तिकडे एक बगळा मामा पोचला. त्याला बघून त्या सगळ्या खूप खुश झाल्या. या तलावात तर खूप साऱ्या मासोळ्या आहेत. काही दिवसांसाठी मला पण जेवण मिळेल. बगळ्या मामानी मासोळ्यांना म्हटलं, मित्रांनो, घाबरू नका. इथून काही दुरावर एक मोठा तलाव आहे. त्या तलावाचं पाणी कधी आटत नाही. खरंच? पण आम्ही तिथे कसे पोहोचणार? हा, तुम्ही काळजी करू नका. मी तुम्हाला त्या तलावापर्यंत पोहोचवेन. पण प्रत्येक दिवशी काहीच मासोळ्यांना घेऊन जाऊ शकेन. चालेल? मासोळ्यांनी बगळ्या मामाच्या गोष्टींवर विश्वास ठेवला. दररोज बगळ्या मामा त्या मासोळ्यांना दूर घेऊन जायचा आणि एका दगडावर ठेवून त्यांना खाऊन घ्यायचे.
तलावाकाठी राहणाऱ्या एका खेकड्याला बगळ्या मामाची ही चाल एक दिवस समजली. खेकड्याने तलावातल्या त्या मासोळ्यांना सांगितलं, मित्रांनो, तो बगळा तुम्हाला फसवतोय. तो तुम्हाला तलावात नाही तर मध्ये रस्त्यात मारून खातोय. बापरे, आता आपण काय करणार? काळजी नका करू, मी तुम्हाला वाचवतो. असं सांगून खेकड्यानी त्या मासोळ्यांना सांत्वन दिलं. दुसऱ्या दिवशी जेव्हा बगळा मामा पोचला तेव्हा खेकड्यानी बगळ्या मामाला सांगितलं, बगळ्या मामा, मला पण वाचवा. मला पण त्या जवळच्या तलावात सोडून द्या. नक्की, का नाही? तू माझ्या खांद्यावर बसून जा. अशा प्रकारे मासोळ्यांना चोचीत घेऊन आणि खेकड्याला मानेवर बसवून बगळा मामा उडू लागला. दगडावर पोचून बगळा मामा एक एक करून मासोळ्यांना खाऊ लागला. आणि त्याच वेळेला त्या खेकड्यानी बगळ्या मामाची मान दाबली. दुखत असल्यामुळे बगळा मामा जोरात किंचाळला. अरे बापरे, मला काही नका करू. मी कोणाला नुकसान पोचवणार नाही. कृपया मला सोडा. मी आता काही नाही करणार. ह्यानंतर बगळ्या मामानी असं काही पुन्हा कधीच नाही केलं. काय तारा मामा, आज खूप आनंदी दिसताय. अरे, मी अजून नाही हसू शकत. हसून हसून माझं पोट दुखायला लागलंय. अरे तर हसणं बंद कर. जो जास्त हसतो ना तोच जास्त रडतो. अरे कसं नाही हसू? मळ वेचणारी मासोळी. माणसं किती मूर्ख असतात. काय झालं? कुठल्या ऑक्टोपसची भविष्यवाणी ऐकून हे सगळे पोरं माझ्याकडे आलेत हे जाणून घ्यायला की भारत कधी ऑलिम्पिक जिंकणार. तर मामानी भविष्यवाणी सांगितली? काय सांगू? अरे ते सगळं सोड. काल तू कुठे दिसला नाही. कुठे होतास? मी सोनेरी मासोळ्याचा बंगला स्वच्छ करायला गेलो होतो. विचार केला एका दिवसात होऊन जाईल, पण लागले 2 दिवस. मी कितीही इमानदारीने काम केलं. ती सोनेरी मासोळी चुगल्या करतच राहते. सगळ्यांचा अपमान ऐकणंच माझी नियती आहे. अरे आता सोड, पण एक दिवस येईल जेव्हा तुला सगळे मानाने ओळखतील. हा, येईल कदाचित. मास्यांमधून छोटू गप्पी मिशे फुटवाली. बघा किती सुंदर आहे मी गोड मासोळी. मास्यांमधून छोटू गप्पी मिशे फुटवाली. बघा किती सुंदर आहे मी गोड मासोळी. मासोळी घराची देवदूत म्हणजे एंजल मासोळी मी. मासोळी घराची देवदूत म्हणजे एंजल मासोळी मी. माझ्यासारखं कोणी सुंदर आहे का सांगा. काळा कावळा पण आहे सुंदर जाणून घ्या तुम्ही. काळा कावळा पण आहे सुंदर जाणून घ्या तुम्ही. खूप सुंदर काळी वाली मी आहे ब्लॅक मॉली. खूप सुंदर काळी वाली मी आहे ब्लॅक मॉली. सोन्यासारखी आहे सुंदर सोनी मासोळी मी. सोन्यासारखी आहे सुंदर सोनी मासोळी मी. मासोळ्यांमधून सगळ्यात सुंदर सोनी मासोळी मी. मासोळ्यांमधून सगळ्यात सुंदर सोनी मासोळी मी. जन्मापासून सुंदर मळ वेचणारी मासोळी मी. जन्मापासून सुंदर मळ वेचणारी मासोळी मी. राहतोय मी तुमच्या सोबत म्हणून मी पण सुंदरच.
काय करतोय? कोणी बोलवलं का? तुला या मासोळी घरात आमच्यासारख्या सुंदर मासोळ्यांसोबत राहायची अनुमती नाही. काम असेल तर बोलवून घेऊ, तेव्हाच येशील. काय दिसतच नाहीये. कोणत्या ठिकाणी आलीये? इथे तर मी मरूनच जाईन. मासोळी घरातले सगळे लोक पसरलेल्या घाणीमुळे हैराण आहेत. ही मळ वेचणारी मासोळी कुठे बरं गेली? जर घाण वाढली तर आपण जायचं तरी कुठे? याचा तोडगा लवकरच काढायला हवा. काय आपण सगळ्यांनी जाऊन तारा मामाला विचारायचं का? कोणाला पण विचारून घेऊ. काय झालं सगळे एकत्र? मामा, आम्ही सगळे मरणाच्या दारात उभे आहोत. पहा तर, मासोळी घरात घाण वाढतच चाललीये. हे कसं झालं? ती मळ वेचणारी मासोळी मळ साफच नाही करत आहे. मळ वेचणारी मासोळी कोणासाठी हे सारं घर स्वच्छ करते? स्वतःसाठी की आपल्यासाठी? ते तर का सगळे शांत का? आता बोला. दादा, मळ वेचणाऱ्या मासोळीने आमच्याकरता केलेलं काम आम्ही पाहिलंच नाही. पण जर तिने नाही केलं तर आम्ही तर मरूनच जाऊ. आपलं सारं मासोळी घर साफ करणाऱ्या आणि आपला जीव वाचवणाऱ्या या मळ वेचणाऱ्या माशाची किंमत तुम्हाला कळलीच नाही. तुम्ही केलेल्या या मोठ्या चुकीचा परिणाम आता आपण सगळेच भोगतोय. चूक झाली मामा, आमची चूक झाली. आम्ही मळ वेचणाऱ्या मासोळीची माफी मागू. तारा मामा, ती पहा, मळ वेचणारी मासोळी दगडाखाली. मळ वेचणारी मासोळी, आम्हाला माफ कर ना. आम्ही आमच्या बोलण्यानी तुला खूप दुखवलंय. असं पुन्हा कधीच नाही होणार. सगळा आमचा मूर्खपणा समजून तू आम्हाला माफ कर ना. अरे मळ वेचणारी मासोळी, आपल्या मित्रांना वाचव. दोस्तांनो, माझं कोणाशीच काहीही भांडण नाही. जेव्हा माझ्याच भावांनी मलाच दोषी मानलं, मला खूप वाईट वाटलं जसं मी खूप एकटा पडलोय. म्हणून मी या मासोळी घराची स्वच्छता करणं पूर्णपणे विसरूनच गेलो. दोस्तांनो, 1 तासात हे मासोळी घर चमकेल. वेगवेगळ्या रंगात सगळे आम्ही पण आजपासून एक. वेगवेगळ्या रंगात सगळे आम्ही पण आजपासून एक. देवाच्या सृष्टीत सगळ्यात सुंदर आहे आम्ही. देवाच्या सृष्टीत सगळ्यात सुंदर आहे आम्ही.